गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलची भाववाढ ही सातत्यानं सुरू आहे आणि त्याचा थेट फटका आता ग्राहकांवर होऊ लागला आहे। नाशिकच्या पेट्रोल पंपांवर आज सकाळी ज्यावेळेला नाशिककर पेट्रोल भरायला येत आहेत त्यावेळेला सुमारे 2.5 रुपयांनी पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढल्याचं या ठिकाणी बघायला मिळत आहे। गेल्या आठवड्याभरात पेट्रोल आणि डिझेलचे भाव हे सातत्यानं वाढलेले आहेत। आखाती देशांमध्ये ज्या पद्धतीनं युद्ध सुरू आहे त्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर ही भाववाढ होत असल्याचं सांगितलं जात आहे। मात्र सध्या नाशिकमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे भाव जे आहेत ते सुमारे 2.5 रुपयांनी वाढल्याचं बघायला मिळत आहे। 109 रुपये 74 पैसे असलेलं पेट्रोल आज 112 रुपये 47 पैसे तर 96 रुपये आणि 30 पैशांनी असलेलं डिझेल जे आहे ते आज 99 रुपये आणि 11 पैसे एवढ्या दरानं विकलं जात आहे। आणि साहजिक आहे की या संपूर्ण पेट्रोल आणि डिझेल दरवाढीचा जो थेट फटका आहे तो या ठिकाणी ग्राहकांना बसतो आहे। काही लोक या ठिकाणी आलेले आहेत। काय फटका बसतो आहे, कसा परिणाम होतो आहे तुमच्या व्यवसायावर? भाव वाढून भेटणे काही नाही। आपण बघतोय की या ठिकाणी अनेक लोक जे आहेत ते पेट्रोल भरणे काय फरक पडतोय? पेट्रोल डिझेलची भाववाढ झाली है, भाव ज़्यादा बढ़ गए हैं सर। हाँ पेट्रोल से हाँ पेट्रोल का। हाँ पेट्रोल आणि डिझेलची भाववाढ जी आहे ती गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं सुरू आहे आणि त्याचा थेट फटका जो आहे तो ग्राहकांवर बसतोय। नाशिकमध्ये आज सकाळच्या सुमारास ज्यावेळेला नाशिककर पेट्रोल भरायला येत आहेत त्यावेळेला सुमारे 2.5 रुपये एवढा दर जो आहे तो पेट्रोल आणि डिझेलचा वाढलेला आहे। आणि येणाऱ्या दिवसांमध्ये हे दर नेमके वाढणार का आहे, तिथेच थांबणार का, कमी होणार, याबाबत देखील संभ्रमावस्था आहे। आणि त्यामुळे एकूणच मनस्ताप जो आहे तो या ठिकाणी निश्चितपणे नाशिककरांना सहन करावा लागतो आहे। कॅमेरा पर्सन आकाश येवलेसह मी चंदन पूजा अधिकारी, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।